आधी खा आणि मग वाच. पण मी हे बघ, शिळ्या बातम्यांनी काही त्रास होत नाही, पण शिळं अन्न खाल्लं ना की खूप त्रास होतो. ओके. सिद्धार्थ, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल. एकांत. मी आलेच हं. What do you have to say? Sorry. I have to say sorry. सिद्धार्थ, हात जोडून माफी मागते रे. Won't you care about that? प्लीज माझी बाजू तर समजून घे ना तू. हा, अच्छा, म्हणजे तू तुझी बाजू सांगायला हे सॉरी म्हणायचं नाटक करतेस. नाटक? सिद्धार्थ, मी का करेन नाटक? मला खरंच खूप वाईट वाटतंय, रिअली. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मला काय वाटतंय हे ऐकूनही घेणार नाहीयेस का रे? हा, बोल, ऐकतोय. हे बघ सिद्धार्थ, आय टोटली अग्री. मी झाले इन्सिक्युअर, पण मला वाटलं मी तुला गमावते की काय, आणि म्हणून मी विचित्र वागले. अरे, अँड आय एम रिअली रिग्रेटिंग फॉर दॅट. म्हणून मी सॉरी बोलते. पण मला सांग, मला इतकी मोठी इन्सिक्युरिटी वाटायला काहीतरी कारण असेलच ना? उगाच वाटेल का मला असं? हं? आपला साखरपुडाही धड पूर्ण नाही होऊ शकला रे. प्रियंका, यू नो, साखरपुडा हे बघ, आय नो इट वॉज जस्ट ॲज अ फॉर्मॅलिटी. तुला मला नाही फरक पडणार, पण माझ्या आई बाबांना तरी पडतो ना रे फरक. साखरपुड्याच्या दिवसापासून मी त्यांना समजावतेय, त्यांना सांभाळून घेते. आजपर्यंत तू एकदा तरी बोललायस का रे त्यांच्याशी? आय अंडरस्टँड, सुरुवातीला मी नाही एक्सपेक्ट केलं की तू त्यांच्याशी बोलशील, कारण निरंजन दादाच्या धक्क्यातून तू जस्ट सावरत होतास. मग नंतर तू एकदा तरी बोललायस का रे माझ्या आई बाबांशी? विचार तरी केलास? खरं सांगायचं तर माझ्या आई बाबांचाही सोड, कित्येक दिवसात तू शांतपणे बसून माझ्याशी तरी बोललायस का रे? हा, नेहमी आपलं रमा रमा रमा. आय अंडरस्टँड, बट दिवस रात्र तू फक्त आणि फक्त तिचा विचार करतोय सिद्धार्थ. हाऊ एम आय सपोज टू फील? प्रियंका, रमा आणि माझ्यामध्ये नाहीये, तुमच्या दोघांमध्ये काहीही नाहीये. आणि मला जसं वाटलं होतं तसं अजिबात नाहीये, नसणारच आहे, असं असूच शकत नाही. आय अग्री. ठीक आहे, यु नो व्हॉट, आपण तिचा विषय सोडून देऊया. आपण आपल्या रिलेशनशिप बद्दल बोलूया. मला सांग, शेवटचा कधी हातात हात घेतला होतास रे माझा? कधी मला म्हणालास की प्रियंका, लेट्स गो आउट? सांग ना, या रिलेशनशिप मध्ये आपण किती क्वालिटी टाइम स्पेंड केलाय? हाऊ मच डज इट मॅटर टू यू?
प्रियांका, प्रियांका, आय एम सॉरी. पण मला हे सॉरी नकोय आपल्या रिलेशनशिप मध्ये. सिद्धार्थ, मला फक्त तुझा वेळ हवाय रे. खरंच. आय जस्ट वॉन्ट टू बी विथ यू. ऐक ना, माहित नाही का पण ना, सकाळपासून मला खूप वेळ वाटतंय. मला खूप एकटं वाटतंय. तू प्लीज आज हॉस्पिटलला जाऊ नकोस. प्लीज कॅन्सल कर ना. विल यू स्टे विथ मी टुडे? प्रियांका, थांबायला अजिबात प्रॉब्लेम नाहीये, पण मला हॉस्पिटलला जावं लागेल. पण सिद्धार्थ, एवढा स्टाफ आहे ना हॉस्पिटलमध्ये, एक दिवस न गेल्याने काय बिघडणार आहे? अरे प्लीज. प्रियांका, इट्स नॉट अबाउट. तू चाललायस ना हॉस्पिटलला? एक मिनिट. तो हॉस्पिटलला जाईल किंवा नाही जाणार, इट इज नन ऑफ युअर बिझनेस. ओके प्रियांका, सिद्धार्थ, प्लीज प्लीज स्टे आउट ऑफ. यू लिसन टू मी. हॅलो हॅलो. सर, मी हर्षदा बोलतेय. हा हर्षदा, बोल. काय झालंय? सर, इमर्जन्सी आहे. आपला महेश. हा, त्याचं काय? आला का तो शुद्धीवर? हो सर, पण त्याचा मेजर ऍक्सिडेंट झालाय. एक्सेसिव्ह ब्लड गेलंय. व्हॉट? तो खूप क्रिटिकल आहे. तुम्ही प्लीज जरा लवकर हॉस्पिटलमध्ये या. प्लीज सर. हो, आलोच मी. ठीक आहे सर, ठेवते. मला जावं लागेल. त्याचं इमर्जन्सी. काय झालंय का पण? तो वॉर्ड बॉय महेश आहे ना, हं. तो शुद्धीवर आला, पण त्याचा ऍक्सिडेंट झालाय. व्हॉट? या, अँड देयर इज एक्सेसिव्ह ब्लीडिंग, सो आय हॅव टू गो. येतो. सिद्धार्थ, अरे सिद्धार्थ सर, मला सरांशी बोलायचे. महेश, डोंट वरी, तुला काही नाही होणार. सरांना बोलवा, सरांना बोलवा. हो हो, ते येत आहेत महेश, रिलॅक्स. मला सिद्धांत सरांशी खूप महत्वाचं बोलायचे. हो. सरांना बोलवा. सर, धनश्री, ओटी मध्ये घेऊन जा. हो. मला सिद्धार्थ सरांशी बोलायचे. हा हर्षदा, बोल. काय अपडेट आहे? हॅलो सर, मी महेशला ओटी मध्ये ट्रान्सफर केलंय, पण तो खूप हिस्टेरिक होतोय सर. त्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं तुम्हाला. तुम्ही प्लीज जरा इथे लवकर या. प्लीज सर. येस हर्षदा, आय एम रिचिंग ॲज सून ॲज पॉसिबल. ओके ओके सर. हॅलो हॅलो सर. हर्षदा, जस्ट अ मोमेंट. हॅलो सर.
मॅडम काहीतरी करा ना, नाहीतर टाके तरी घाला, नाहीतर हा काही जगणार नाही. प्लीज शांत राहा, मला कळतंय सगळं, पण नुसते टाके घालून चालणार नाही. काचा आतपर्यंत गेल्या असण्याची शक्यता आहे. याला कोणतरी स्किलफुल माणूस लागेल. सिद्धार्थ सर येईपर्यंत आपल्याला वाट पाहावीच लागेल. सिद्धार्थ सर आहेत कुठे? आय डोंट नो. Gloves. सर It's okay. Open the show. बघा ना, त्या वॉर्डबॉयला अचानक आजच काय झालं? म्हणजे इतके दिवस कोमात असल्यासारखा पडून होता, नेमका आजचाच दिवस मिळाला त्याला शुद्धीवर यायला. आज मी एवढा विचार केला होता की सिद्धार्थ बरोबर थोडा वेळ घालवेन, जे काही झालंय ते सगळं पुसून टाकून नव्याने सगळं सुरू करू. तर कसलं काय? इथे आपण विचार करून काहीही घडत नाही प्रियांका. जोवर ती घरात आहे तोपर्यंत तिच्याच मनासारख्या सगळ्या गोष्टी घडतात आणि ती स्वतःच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडवून आणते. तर हे वॉर्डबॉयच बघ ना, त्याच्या बाबतीत जे काही घडलं ते कुणी घडवलं आणि आता जे घडतंय ते कोण घडवतंय? शेव पण इथे पणला उत्तर नाही. हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. सगळ्याचं मूळ तेच आहे. तरी मला सकाळपासून वाटतच होतं काहीतरी विपरीत घडणार. घडलंच. आता ना देवाजवळ एकच प्रार्थना आहे, अजून काही घडवू नको रे बाबा. असं मला ना सिद्धार्थची खरंच खूप काळजी वाटते. देवा सांभाळ रे बाबा. ज्या कोणाची नजर लागली आहे ना ती काढून टाक आता. मावशी हो, मी त्या वॉर्डबॉय विषयी बोलले मगाशी, पण मला ना आता खरंच खूप टेन्शन येतंय. हॉस्पिटलमधून फोन आला होता, त्याची अवस्था फार चांगली नाहीये. चांगली कशी असेल? काही लोकांचा पायगुणच इतका जबरदस्त आहे ना इथे की ती आयुष्यामध्ये आल्यापासून काहीही चांगलं घडत नाहीये.
अगं घे की फोन. कुणाचा आहे? मावशी हॉस्पिटलमधून फोन आलाय. मला तर उचलायलाच टेन्शन येतंय. तू फोन उचलला नाहीस म्हणून जे घडायचंय ते घडणारच आहे. थांबणार आहे का ते? हॅलो. हो हो काय अगं काय झालंय काय? मावशी तो वॉर्ड बॉय गेला. सिद्धार्थ नाही वाचवू शकला त्याला. सिद्धार्थ, अरे मी म्हणत होते तुला नको जाऊस म्हणून. बघितलंस ना. अरे तू का नाही ऐकत माझं? हो ना, आम्ही तुला जे काही सांगतो ते सगळं तुझ्या भल्यासाठी सांगतो. हे कधी कळणार आहे तुला? आज तू गेला नसतास ना तर हे घडलंच नसतं तुझ्या हातून. तरी मला सारखं वाटतच होतं काहीतरी अनिष्ट घडणार आज. मी 2 मिनिटं बसून घेऊ का आधी? हा ये बसून घे. थोडं पाणी घे म्हणजे तुला बरं वाटेल. खूप दमून आलायस ना तू. तू जरा थांब. हा काय रे, हे सगळं घडलं कसं? हा मावशी सगळं सांगतो, पण मला 2 मिनिटं शांतता हवी आहे प्लीज. मी खूप स्ट्रेसमध्ये. हे बघ सिद्धार्थ, आम्हाला ना खरंच तुझी काळजी वाटते अरे, म्हणून हे सगळं विचारतोय. आणि तुझी काळजी वाटत होती म्हणूनच सांगत होतो की नको जाऊस आज म्हणून. अच्छा, म्हणजे मी न जाणं ही तुमची काळजी आहे? अशा सिच्युएशन मध्ये मी घरी बसून तरी काय केलं असतं? अरे थांबला असतास ना तर तुझ्या हातून त्याचा जीव तरी गेला नसता. काय बोलताय तुम्ही? हा, अरे मी गेलो नसतो तरी त्याचा जीव गेलाच असता. आता तो नाही वाचला हा निव्वळ योगायोग आहे. त्याची कंडिशन खूप क्रिटिकल होती, पण तरी मी त्याला वाचवायचा प्रयत्न तरी केला ना. माझ्या हॉस्पिटल स्टाफचा एक मेंबर गेलाय आणि तोही अचानक गेलाय. मला कळत नाही की असं का झालं असं. मी त्या विचारात आहे, मी टेन्शन मध्ये, स्ट्रेस मध्ये आहे. मी हे दिसत नाहीये का तुला? उलट तुम्ही मला सांगता की मी त्याचा जीव घेतलाय. एक डॉक्टर असून मी त्याचा जीव घेतलाय. हा, माणसात की कोण आहात तुम्ही? हे बघ सिद्धार्थ, Have you lost it?